तर नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका मार्केट सारखे कुरकुरीत केळ्याचे वेपर्स कसे बनवतात ते आज तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। होय, आपण मस्त असे हिरवेगार ताजे केळीचे घड काढून घेऊया। ह्या असा बघा केळीचं झाड, जर तुमका माहित नसत तर हे बघा, हे भाजीचे केळी आहेत। साधे केळी बारीक असतात आणि भाजीचे केळी जाड असतात। आता हे केळीचं घड आपण तोडून घेऊया। होय बघा, केळीचं घड मी तोडून घेतलंय। आता हे केळीचे फणे आपण असे काढून घेऊया। एका ढीग असता तो होय गळत ठेवायचा, जर कपड्यावर पडलो तर त्याचं डाग जात नाही। होय बघा, सगळे केळी मी तोडून घेतलंय। आता आपण हे केळी सोलून घेऊया। होय, मी केळीचे 2 घड घेतले केळीचे वेपर्स काढू। जर तुमच्याकडे नसतील तर तू बाजारात आणून 2-4 केळीचे पण वेपर्स तुम्ही घरी बनवू शकतास। आता हे केळी आपण सोलून घेऊया। जर तुमका असे सोलूक जमत नसतील तर तुम्ही बटाटे सोलतो ना, त्याने सोललात तरी चालतात। ही केळी एकदम 7-8 सोलून ठेवायची। ही केळी सोलल्यावर काळी पडत नाही, म्हणून ही एकदम तुम्ही सोललात तरी चालतं। होय बघा, मी एका पेल्यात मीठ आणि एका पेल्यात हळद घेतलंय। होय, मीठ मी 2 चमचे घेतलंय आणि हळद 2 चमचे। आता ह्याच्यात मी पाणी टाकून हे चांगला मिक्स करून घेते। तुम्ही जर हळद आणि मीठ एकाच पेल्यात केल्यात तरी चालता, मी होय वेगवेगळा केले। होय बघा, एक मी मोठी अशी कढई ठेवलंय। तुमच्याकडे मोठी कढई नसत तर तुम्ही लहान अशी ठेवलात तरी चालत। आता त्याच्यात मी खोबरेल तेल ओतून घेते। तुमच्याकडे जर खोबरेल तेल नसत तर तुम्ही गोडा तेल वापरलात तरी चालत। होय, तेल चांगला कडकडीत गरम झाला। आता त्याच्यात मी हे केळीचे वेपर्स काढून घेते। मी होय डायरेक्टच तेलात काढून घेतलंय, म्हणजे कसे एकमेकांका हे चिकटत नाही। जर तुमका कढईत डायरेक्ट काढूक जमत नसत तर तुम्ही ताटात आधी चिप्स काढून मग तेलात ओतलात तरी चालत। आता होय बघा, तेल पण चांगला कडकडीत गरम करूनच घ्यायचा। जर तुम्ही हे वेपर्स गॅसवर बनवत असाल तर गॅस फुल ठेवायचे आणि मग हे वेपर्स काढून घ्यायचे। जर तुम्ही हे वेपर बारीक गॅसवर काढलात तर हे वेपर्स आपले तेलकट पण होऊ शकतात। आता होय बघा, जर ह्याचे बुडबुडे कमी झाले ना का त्याच्यात मीठ आणि हळद टाकून घ्यायचं। होय, मी 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद टाकून घेतलंय। हे बघा,
होय बघा, बुडबुडे कमी झालेत. आपले वेपर्स पण चांगले कुरकुरीत तळून झालेत. हे बघा, आवाज बघा येता. आता हे वेपर्स आपण एका चाळणीत काढून घेऊया. हे वेपर्स खोबरेल तेलात तळल्यामुळे हे वेपर्सला चांगली चव येता आणि हे वेपर्स महिनाभर चांगले टिकतात. हे असे वेपर्स तुम्ही घरी पण बनवू शकता. हे वेपर्स आपण बाजारातून आणतो ना, सेम तसेच लागतात. त्यामुळे तुम्ही हे वेपर्स घरी एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झाले आहेत ते. होय बघा, हे वेपर्स बघा, मी तोडून दाखवते किती कुरकुरीत झालेत बघा. हे बघा, आता हे वेपर्स मी सगळे काढून घेतलंय आणि हे वेपर्स थंड झाल्यावर एका हवाबंद पिशवीमध्ये भरून ठेवायचे. मग हे केळ्याचे वेपर्स तुम्ही महिनाभर खाऊ शकता. आणि हे वेपर्स तुमका कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असात तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करूक विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.